सर्व खेळाडूंना विनंती आहे की आता लगेचच मंचाच्या समोर रांगेत उपस्थित राहायचं आहे। आपण पुनश्च एकदा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सर्वांनी कृपया घाई करायची आहे। जे संघ उपस्थित झालेले आहेत त्या संघातील सर्व खेळाडूंना आणि कर्णधारांना देखील विनंती आहे, कृपया आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी लगेचच मंचाच्या समोर उपस्थित राहायचं आहे। मान्यवरांचं आगमन प्रवेशद्वाराजवळ झालेलं आहे। कृपया आपण पुढील कार्यक्रमासाठी लागलीच उपस्थित राहायचं आहे। आजच्या या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय राजेंद्रजी गावी साहेब यांचं आगमन होत आहे। कृपया सर्वांना विनंती आहे की आपण मंचाच्या समोर रांगेत उपस्थित राहायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। आजच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा उद्घाटक पालघर लोकसभा मतदारसंघाचे आपण सर्वांचे सन्माननीय खासदार, लाडके खासदार आदरणीय राजेंद्रजी गावी साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। शिवसेना कार्यकर्ते तथा वैतरणा युवा ग्रुप तर्फे साहेब आपलं शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। समवेत मनोर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। आदरणीय साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। तसेच मनोर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आदरणीय पौर्णिमाताई दातेला, उपसरपंच आदरणीय नितीनजी भोई साहेब, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना कार्यकर्ते आदरणीय दीपकजी जाधव साहेब यांचं देखील शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। समवेत मीरा भाईंदर महानगरपालिका उद्यान अधीक्षक आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। आदरणीय मेश्राम साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। समवेत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी सांबरे साहेब। उपस्थित झालेल्या सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे की आता उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण मंचाच्या समोर रांगेत उपस्थित राहायचं आहे। कर्णधाराला विनंती आहे की आपली रांग आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहे। या स्पर्धेतील सहभागी जेवढे संघ आजच्या दिवशी उपस्थित आहेत सर्व संघांना विनंती आहे की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय राजेंद्रजी गावी साहेब हे मंचावर उपस्थित आहेत। तेव्हा सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर रांगेत उपस्थित राहावं। दरम्यान मनोर पोलीस स्टेशनचे विद्यमान सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय प्रतापजी दराडे साहेब मंचावर उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे कृपया आपण लवकरात लवकर रांगेत उभं राहायचं आहे। सर्वात पुढे आपल्या संघाचा कर्णधार संघनायक उभा राहील, त्याच्या मागे त्याने आपल्या खेळाडूंना उभं करायचं आहे। उपस्थित झालेल्या सर्व संघाचं आणि संघातील सर्व खेळाडूंचं, कर्णधारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। काही क्षणातच आपण आता या स्पर्धेतील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मंचावर उपस्थित उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी सांबरे साहेब, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विलासजी पाडोसा साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचंही मनपूर्वक स्वागत। समवेत दहिसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि उपतालुका प्रमुख आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत। सुप्रसिद्ध गायक आदरणीय रमेशजी कासरे साहेब यांचं काही क्षणातच इथे आगमन होत आहे। एंबूरचे शाखा प्रमुख आदरणीय रघुनाथजी पाटील साहेब, सावरे येथील शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय रुपेशजी कोंढारी साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आपल्या नियोजित कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करत आहोत। आदरणीय रामू बरब साहेब यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहे। आपण देखील मंचावर विराजमान व्हायचं आहे।
स्वागतम सुस्वागतम. शिवसेना कार्यकर्ते तथा वैतरणा युवा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अर्थात पंचक्रोशीतील एक अग्रगण्य अशी क्रिकेटची स्पर्धा खासदार चषक 2021 आज गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी शगुन मैदान अर्थात महाराणा प्रताप मैदानावर या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय खासदार आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, त्यांच्या समवेत ग्रामपंचायत मनोरचे माजी उपसरपंच आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक हे देखील मंचावर उपस्थित आहेत. समवेत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी सांबरे साहेब, आदरणीय विलासजी पाडोसा साहेब, आदरणीय प्रतापजी दराडे साहेब मनोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय दराडे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीणजी सांबरे साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मंचावर आपल्या मनोर गावचे सरपंच आदरणीय पौर्णिमाताई दातेला, उपसरपंच आदरणीय नितीनजी भोई साहेब, तसेच शिवसेना कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे सक्रिय सदस्य आदरणीय दीपकजी जाधव साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत. दहिसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कार्यकारी अभियंता आदरणीय पवार साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच दहिसर गावचे माजी सरपंच आणि उपतालुका प्रमुख आदरणीय संतोषजी पाटील साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. एंबूरचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय रघुनाथजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे सावरे येथील शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय रुपेशजी कोंडारी साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात आपल्या या सर्व मान्यवरांसाठी. खासदार चषक 2021 करिता आपण सारे सज्ज होऊयात. तसेच मंचावरील सर्व मान्यवर यामध्ये APL अर्थात आदिवासी प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष आदरणीय कैलासजी कोलेकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मी आदरणीय कैलास कोलेकर साहेबांना विनंती करतोय की आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मंचावर विराजमान व्हायचं आहे. तसेच मंचावरील सर्व मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, उपस्थित सर्व संघ आणि संघाचे खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा आणि हा क्रिकेटचा महासंग्राम याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सर्व पंचक्रोशीतील उपस्थित क्रीडा रसिक या सर्वांचं शिवसेना कार्यकर्ते तथा वैतरणा युवा ग्रुपतर्फे शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सय्यद भाई, आपणास देखील विनंती आहे आपण देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित राहावं. आणि आता ज्या कार्यक्रमाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन कार्यक्रमासाठी कृपया उपस्थित राहावं. मंचाच्या खालील बाजूस आपण दीप प्रज्वलन कार्यक्रम आणि प्रतिमा पूजन करण्यासाठी कृपया उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करते. आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून श्री गणेश करत असतो. नक्कीच जतीन. आणि परमेश्वराचा कृपा हस्त, परमेश्वराचा वरद हस्त आपल्या या सर्व खेळाडूंवर राहावा आणि या 4ही दिवसांमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवून या खेळाडूंनी आपलं कौशल्य पणास लावून इथे स्वतःला सिद्ध करावं. आणि ही सिद्धता सिद्ध करण्यासाठी आपण परमेश्वराकडे मागणं मागूयात. मी मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम प्रतिमा पूजन करावं. पंचक्रोशीतील एक अग्रगण्य अशी ही क्रिकेटची स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, या महासंग्रामाला यश देखील तितकंच उज्ज्वल प्राप्त झालेलं आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेचा शुभारंभ आपण आदरणीय खासदार साहेबांच्या हस्ते केला होता आणि हे दुसरं वर्ष आहे, पर्व दुसरं आहे. आपल्या परिसरातील सर्व तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी खासदार चषकाचं आयोजन केलं आहे. आदरणीय गावित साहेब, आपल्याला विनंती करते आपण सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते
आपण गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं सर्वप्रथम पूजन करावं. समवेत आदरणीय सरपंच मॅडम पौर्णिमा दातेला मॅडम, समवेत आदरणीय उपसरपंच साहेब आणि सर्व मान्यवर यांना मी विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमात सहभागी व्हावं. आदरणीय चव्हाण साहेब आपल्याला देखील मी विनंती करते आपण प्रतिमा पूजन कार्यक्रमासाठी कृपया उपस्थित राहावं. ग्रामपंचायत नांदगावचे विद्यमान सरपंच तथा सरपंच परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय पवनजी सवरासाहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करते आदरणीय सवरासाहेबांना आपण उद्घाटनाच्या ठिकाणी उपस्थित राहावं. हालोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आदरणीय समृद्धीताई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय समृद्धीताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांना मी पुनश्च एकदा विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिमा पूजन करावं. 64 कलांचा अधिपती, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्राचं ऊर्जास्थान, प्रेरणास्थान, शक्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. मनोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय प्रतापजी दराडे साहेब यांनी देखील दीप प्रज्वलन केलेलं आहे. त्यांच्या समवेत मनोरगावच्या सरपंच आदरणीय दातेला मॅडम, आदरणीय समृद्धीताई, हालोलीच्या विद्यमान सरपंच आदरणीय समृद्धीताई सांबरे यांच्या हस्ते देखील दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. त्यांच्या समवेत मीराभाईंदर महानगरपालिका उद्यान अधीक्षक आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब हे देखील दीप प्रज्वलन करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आपल्या हस्ते आपण प्रतिमा पूजन देखील करावं. 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शक आणि दीपस्तंभ समर्थ रामदास तसेच वीर बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आद्य शिक्षिका, आद्य स्त्री प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होताना आपल्याला दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मनोरगावचे माजी उपसरपंच आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. अतिशय दिमाखदार असा हा सोहळा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, खासदार चषक 2021 करिता उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात सर्व मान्यवरांसाठी. या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन होऊन आपल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते श्रीफळ वाढवून आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक लोकप्रिय खासदार कार्यसम्राट आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, आपल्याला मी विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. ग्रामीण भागातील होतकरू अशा खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, एक हक्काचं क्रीडांगण मिळावं आणि त्यांना व्यावसायिक स्तरावरती नेऊन पोहोचवावं ही इच्छा आदरणीय खासदार साहेबांची होती आणि त्यानिमित्ताने या खासदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून उद्घाटन केलं जात आहे स्पर्धेचं. आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब, आपल्याला सुद्धा मी विनंती करते श्रीफळ वाढवून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मनोरगावच्या सरपंच आदरणीय दातेला मॅडम यांनी देखील श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात करून दिलेली आहे. त्यांच्या समवेत
आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब देखील उपस्थित आहेत। आदरणीय सांबरे मॅडम यांनी देखील श्रीफळ वाढवलेलं आहे। जतीन, या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे की अतिशय दिमाखदार आणि अतिशय रंजक पद्धतीने या स्पर्धा इथे संपन्न होताना आपण बघतोय। खासदार चषक हा नेहमीच पंचक्रोशीमध्ये एक आकर्षणाचा विषय ठरलेला आहे। आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यसम्राट आदरणीय खासदार राजेंद्रजी गावित साहेब नेहमीच प्रयत्न करत असतात आणि आपल्या खेळाडूंना तसेच जे कलेमध्ये निपुण असे कलाकार आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात। आणि या निमित्ताने आपण बघतोय खासदार चषक 2021 या निमित्तानं माननीय खासदार आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इथे आवर्जून त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे। या स्पर्धेचं पारितोषिक देखील तितकंच घसघशीत आहे। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय गावित साहेबांनी जाहीर केलेलं आहे आणि खासदार चषकाचं ते पारितोषिक आहे रुपये 1,151 रुपयांचं घसघशीत पारितोषिक। खासदार चषक कोण पटकावणार, पहिला क्रमांक कोण पटकावणार आणि रुपये 1,151 रुपयांचं पारितोषिक कोण पटकावणार हे आपल्याला चौथ्या दिवशी समजणार आहे। दरम्यान मान्यवरांना विनंती आहे की आता आपण खेळाडूंच्या समोर राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे। या मैदानात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना तसेच खेळाडूंना विनंती आहे की आता आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। मैदानात उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती आपण जागेवर उभं राहायचं आहे। या मंचाच्या समोर जे टेंट लावलेले आहेत, तंबू लावलेले आहेत, या तंबूमध्ये काही क्रीडा रसिक बसलेले आहेत। कृपया आपल्याला विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचं आहे। दरम्यान सर्व मान्यवरांचं मंचावर पुनश्च एकदा आगमन होत आहे। सर्व खेळाडूंना त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण देखील आपला संघ सज्ज करायचा आहे। काही क्षणासाठी सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर उभं राहायचंय। मंचाच्या समोरील बाजूस मंडपामध्ये काही मंडळी बसलेली आहेत, त्यांना मी विनंती करते आपण कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। तसेच मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। तसेच खेळाडूंना हॅलो उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या डोक्यावरची टोपी देखील आपण उजव्या हातात काढून ठेवायची आहे। परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। यानंतर सर्व खेळाडूंना शपथ दिली जाईल। शपथेसाठी आपण सर्वांनी उजवा हात पुढे घ्यायचा आहे आणि माझ्या मागे शपथ म्हणायची आहे। शपथ केली स्थितीलो। आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की खासदार चषक स्पर्धेत आम्ही आपले सर्व कौशल्य पणास लावून
प्रामाणिकपणे खेळू व खेळाच्या सर्व नियमांचे पालन करू, तसेच आपल्या संघाचा उत्कर्ष होईल असे वर्तन करू. जय हिंद. परेड विश्राम. यानंतर संचलन होईल. एक सूचना आहे, इथून 5 रांगा ज्या आपल्याला दिसत आहेत, 5 रांगांनी या बाजूने जायचं आहे, 5 रांगांनी त्या बाजूने, आणि आपण त्यानंतर पूर्ण मैदानाला फेरी मारून मध्यभागी यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या चषकांचं उद्घाटन होणार आहे आणि मैदानाचं नाव घेतोय. त्यांनी हात वरती करायचा. एकलव्य सावरे, त्यानंतर नांदगाव संघ, सावरे स्पोर्ट्स 1, बोरांडा, या सर्व संघांना विनंती आहे की आपण मंचाच्या उजव्या दिशेने मैदानाला पूर्ण एक फेरी मारायची आहे आणि जे उर्वरित संघ आहेत त्यांनी मैदानाच्या डाव्या बाजूने. तेव्हा संचलनासाठी सज्ज व्हायचंय. संचलन सुरू कर. धावायचंय, धावायचंय. तुमचा उत्साह हाच आमचा विश्वास. आपल्या पंचक्रोशीतील सर्व तरुण खेळाडू आता संचलनासाठी सज्ज झालेले आहेत आणि एकमेकांमध्ये ते 4 दिवस झुंजणार आहेत. नक्कीच जतीन, आपण बघतो इथे अगदी देखणे असे त्यांनी जे जर्सी ज्या परिधान केलेल्या आहेत, हे जे टी शर्ट्स त्यांना मिळालेले आहेत त्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते. माननीय श्री हंसराजजी मेश्राम साहेब इथे उपस्थित आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका उद्यान अधीक्षक आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब यांच्याकडून पहिल्या 3 दिवसांसाठी खेळाडूंना हे टी शर्ट्स प्राप्त झालेले आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, संचलन पूर्ण झाल्यानंतर आपण मुख्य पिचवर त्याचप्रमाणे रांगेत उभं राहायचं आहे. यानंतर मान्यवरांचं मुख्य मैदानात अर्थात पिचवर आगमन होईल. मी मान्यवरांना विनंती करते, कृपया आपण पिचवरती मैदानाचं पूजन तसेच चषकांचं पूजन, चषकांचं उद्घाटन आणि नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी उपस्थित राहावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय खासदार राजेंद्रजी गावित साहेब समवेत सर्व सन्माननीयांना मी विनंती करते आपण मैदानावरती उपस्थित राहावं. ग्रामपंचायत मनोरचे माजी उपसरपंच आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब, आपणास देखील विनंती आहे आपण मैदानाचं पूजन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांच्या समवेत आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब, समवेत आदरणीय पौर्णिमा दातेला मॅडम सरपंच, उपसरपंच आदरणीय नितीनजी भोई साहेब, आदरणीय दीपकजी जाधव साहेब, आदरणीय संतोषजी पाटील साहेब, तसेच आदरणीय कल्पेशजी सांबरे साहेब, विलासजी पाडोसा साहेब, माननीय प्रतापजी दराडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सर्व मान्यवरांना विनंती करते आपण कृपया मैदानावरती उपस्थित राहावं. तसेच वैतरणा युवा ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक शिवसेनेचे कार्यकर्ते आदरणीय हेमंत शेलार सर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खासदार चषक 2021 आज गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी स्पर्धेला सुरुवात होत आहे, शुभारंभ होत आहे. स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय गावित साहेब उपस्थित आहेत. मी गावित साहेबांना विनंती करतोय, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी, या ट्रॉफीचं अनावरण आपल्या हस्ते आपण करावं. दरम्यान प्रथम मैदानाचं पूजन केलं जाईल, त्यानंतर ट्रॉफीचं अनावरण देखील होणार आहे. मान्यवरांची मांदेआळी मुख्य पिचवर उपस्थित आहे. मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आणि सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत, प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघतो या ठिकाणी आपल्या सर्वप्रथम या मैदानाचं उद्घाटन संपन्न होत आहे. खासदार चषक 2021 करिता आपण सारे सज्ज झालेलो आहोत आणि मैदानावर आपण बघतोय अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध अशा प्रकारे खेळाडू उपस्थित आहेत. सर्वप्रथम
मान्यवरांच्या हस्ते मैदानाचं पूजन केलं जात आहे। आजच्या या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांच्या हस्ते यष्टींना पुष्पहार अर्पण करून मैदानाचं आता पूजन केलं जात आहे। आदरणीय सांबरे मॅडम यांनी देखील श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे। माननीय डॉक्टर आदित्य सातवी साहेब सह्याद्री हॉस्पिटल मनोर यांच्याकडून 1 ते 5 क्रमांकाच्या सर्व ट्रॉफीज आणि कमिटी मेंबर्स यांच्याकरिता टी शर्ट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत। अतिशय देखण्या आणि दिमाखदार अशा या ट्रॉफीज या ठिकाणी आपण बघत आहोत ज्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। माननीय डॉक्टर आदित्य सातवी साहेब सह्याद्री हॉस्पिटल मनोर मनोरगावच्या विद्यमान सरपंच आदरणीय पौर्णिमाताई दातेला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे। यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आता आपण या स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफीचं आपल्या हस्ते आपण अनावरण करायचं आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी सरपंच आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब देखील तेथे उपस्थित आहेत। मान्यवरांना विनंती आहे की आपल्या हस्ते आपण आकर्षक ट्रॉफीचं अनावरण करावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आदरणीय लोकप्रिय खासदार माननीय राजेंद्रजी गावित साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण या चषकांचं उद्घाटन करावं। मनोर पोलीस स्टेशनचे विद्यमान सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रतापजी दराडे साहेब देखील या अनावरण प्रसंगी उपस्थित आहेत आणि अतिशय आकर्षक अशा या ट्रॉफींचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात। या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी या दोन्ही ट्रॉफींचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। या स्पर्धेतील घसघशीत असं बक्षीस प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹1,01,51 रुपयांचं पारितोषिक आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांनी जाहीर केलेलं आहे आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय वसंतजी चव्हाण साहेब यांनी ₹50,000 रोख जाहीर केलेलं आहे। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ₹25,000 रोख उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय समीर पाटील साहेब यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे। माननीय डॉक्टर आदित्य सातवी साहेब सह्याद्री हॉस्पिटल मनोर यांच्याकडून क्रमांक 1 ते 5 च्या अतिशय दिमाखदार अशा ट्रॉफीज आणि सर्व कमिटी मेंबर्स यांच्याकरिता टी शर्ट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत। माननीय श्री हंसराजजी मेश्राम साहेब मीरा भाईंदर महानगरपालिका उद्यान अधीक्षक यांच्याकडून पहिल्या 3 दिवसांसाठी खेळाडूंना टी शर्ट्स प्राप्त झालेले आहेत। आपण बघतोय मैदानामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे जे खेळाडू उभे आहेत आणि या शिस्तबद्धतेला एक प्रकारे 4 चांद लागलेले आहेत ते या टी शर्ट्समुळे। धन्यवाद आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब। तसेच माननीय सौ जागृती हेमाडे साबळा मॅडम माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मनोर यांच्याकडून शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंसाठी टी शर्ट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत। 5व्या क्रमांकाचं पारितोषिक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री रियाज भाई यांच्याकडून ₹15,000 रोख प्राप्त झालेले आहेत। दरम्यान नाणेफेकीचा कौल घेतल्यानंतर सर्व मान्यवरांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुढील स्वागताच्या कार्यक्रमासाठी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब आपणास विनंती आपण पुढील कार्यक्रमासाठी मंचावर स्थानापन्न व्हावं। तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत मनोरचे आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब आपणास विनंती आपण देखील पुढील कार्यक्रमासाठी मंचावर स्थानापन्न व्हावं। तसेच वैतरणा युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हेमंतजी शेलार साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्यांच्या समवेत विशेष अतिथी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक आदरणीय हंसराजजी मेश्राम साहेब आपण देखील स्वागताच्या कार्यक्रमासाठी मंचावर स्थानापन्न व्हावं।
समवेत आदरणीय सौ पौर्णिमा दातेला मॅडम, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मनोर, समवेत आदरणीय नितीनजी भोई साहेब, उपसरपंच ग्रामपंचायत मनोर, आदरणीय दीपकजी जाधव साहेब, आदरणीय प्रवीणजी सांबरे साहेब, माननीय पवनजी सौरा साहेब, माननीय कल्पेशजी सांबरे साहेब, माननीय विलासजी पाडोसा साहेब, सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण कृपया मंचावरती स्थानापन्न व्हावं. तसेच जिल्हा परिषद सदस्य आदरणीय वीणाताई पाटील मॅडम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील कार्यक्रमासाठी आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय वीणाताई पाटील मॅडम. तसेच पंचायत समिती सदस्य आदरणीय रामूजी बरब साहेब, माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय रामूजी बरब साहेब, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत